इतके दिवस माणसं गर्विष्ठपणा असतात, इतके दिवस. एक त्याला एक सुंदर उदाहरण आहे बघा. पिकली या शिंदे रोपाला गेले आणि तैशी आमा केले. एकदा शेंगाड पिकलं की त्याचं काय जावं जातंय का? कोणते कोणते शेंगाडाच गेले? अख्खं बाजाचं सुम जळालं पण वळ नाही गेला. बाज जळाली पण त्याचा काय नाही गेला. आणि वळ जर गेला तरच तो देव झाला. अहंकार गेला बाबांनी प्रमाण चांगलं गोड दिलं. मी मागे काकाला बघितलंय बरं का. आमच्या दादांचे ते गप्पा व्हायच्या भेटायचो आम्ही. आताचे काका आणि मागचे काका बरं गेले कस काय? काकाचे मित्र म्हणते नागच लागले कारण सगळे जोडीदार आले तिथे. त्याला एक अभंग आहे लय गोड आहे. महिला मंडळ आतगाठ असावा का नसावा? बरं जाऊ द्या असू द्या. तुम्ही सगळेजण येत. मी तुमच्याकडे एक वर्षभर कामाला राहतो गडी म्हणून. फक्त सांगायचं बोटवर करून मी आतल्या गाठीचं नाही. कोण असे बोटवर करावं सगळ्यांनी सांगायचं. कोणी बी सांगा. एक वर्षभर कामाला राहतो. आजपासूनच कीर्तन बंद. इकडले कीर्तन केलेले पैसे तुम्हाला देतो. तुम्ही जर जा म्हणले बा ममदापूरला कीर्तनाला तर हाय का कोणी इथं? कुणीतरी आतल्या गाठीचं नाही असं आहे का? सांगू तुम्हाला. जाऊ दे तुमच्यातलं कोणी नसल मी सांगतो. मीच आतल्या गाठीचा आहे. कारण एवढं वर्ष कोण फेल घालील? एक उत्तर आहे का? त्याला एक अभंग आहे बघा. चार दाम झाल्यावर काय सुटल्या पाहिजे? तुक मंदी सोडिल्या गाठी एकदा ह्या गाठी सुटल्या की मग जेवारीत हात बुडवायची गरज नाही, गाय दान करायची गरज नाही, गावाला जीव घालायची गरज नाही, डोळ्यानं पाहायची गरज नाही, कानानं ऐकायची गरज नाही. कृत्य कृत्य होते पुन्हा माणूस. म्हणजे इथं काही ठवाच नाही, मोकळं. इथं काही नठून सुद्धा फ्रेश पण आहे. बस सगळ्याविषयी भावना चांगली. पुतणी आली सारखं, पुतणी आला सारखं, भाऊ आले. हे कसं कधी होईल? हे ज्याचं झालं इच्छा बनील पावलं. पण ज्याचं नाही झालं त्यानं कुठेही जा. दोघं सासरे जावई रस्त्याने चालले होते. बरेच दिवसांनी मुलगी माहेरातली घेऊन चालले होते. जावई जरा आडमुठवा. मला मामा सोयाबीन किती होईल? सासरा म्हणला 50 गोणे होईल. जावई म्हणलं म्हातारं झाले, अक्कल नाही. 50 कसे होती? 45 होती. तुला अक्कल आहे? म्हणूनच माझी पोरगी माझ्याकडे होती. 50च होणार ते म्हणायचं नाही, 45 होणार. आता एवढं झालं तर मरावं का नाही? ही सासराला आडमुठं जावाय, जावायनं सासरा उचलून आपटीला भांडण लागली तरी म्हणावं का नाही 45? म्हातारं म्हणायचं 50च म्हणा. जावायनं त्याला असं गोळसाय सुरुवात केलं. बस पाठ लाल झाली. पोरगी नुसती अशी पाहायची. काय नशीब काढले म्हणजे बाप तर बाप असा गेला तसा. आणि ते धनाधन भांडण त्यांचं ते. मी 50 म्हणतोय ना, 50च होणार. अरे पाठ लाल झाली. त्याची ती पोरगी म्हणली दादा पाठ लाल झाली. हे तो म्हणला असू
पाठ घासली तर घासू पण 5 पोत्याचा तोटा कसा सोसू. सोयाबीन कुणाची होती रस्त्यानं जाताना दुसरीचीच होती. आज मंगळवारचा बाजार येईल 1 गेलं बाजार वागळ्यात गेला कोणी 5,000 दिलेच नाही त्याला उसने. बाजारात गेलं तिथं गेल्यावर तरी गप्प मारावं का नाही. आता ह्याची वजन असं म्हणलं वागळ्यात नाही दिले म्हणजे तिथं कोण दिली उधार. आणि ती म्हैस आणाय गेलं होतं तिकडं तर ह्या बाईनं काय केलं नवरा म्हैस आणाय गेले म्हणून हिनं 5 गाडगे आली. एक दुधानं दह्याचं एक ताक करा आणि 6 वाजता ती कोणती आलं. ती म्हैस नाही घेऊन आलं जशा नेते दोरे तसंच घेऊन आलं. आले हिनं पाहिले गाडगे बरं इतके पाहिले का नाही दारात 5-6 त्याला आपल्या घरी मी तर जीवन देईन कोण गेलं बुवा. ह्यानं म्हणलं ही गाडगी कशाला ते म्हणली हे दुधाला ही दह्याला ही ताकाला ही तुपाला आणि एक शिल्लक राहायचं एवढं सांगितलं. तो ना ही कशाला ती म्हणली उरलं ताक दही दूध तर मग माझ्या बहिणीला द्यायला. त्यानं जी काठी घेतली अशी हाणायला सुरुवात केली. पाठ लाल केली त्या बाईची. ती काय म्हणणार नाही ती म्हणायची मी देणारच. म्हैस कुठं होती देणारच म्हणायची. आता काय बोला तेवढ्यात एक म्हातारी आली तिनं खाटकन ठेवून दिली. याच्या कुणाच्या जे उभं होतं त्याच्या तो ना का मारला आजी. ती म्हणली मारायचं बंद कर म्हशीनं आमचा गहू खाल्ला. मग याची देण्यात आलं म्हैसच नाही ना आणली. कोणा काय बोलत म्हैस कुठे आणलीच नाही ना. आणि ते म्हणजे मग मारतोच खबर. असे बी काय उलटे मेंदूचे लोक काय करत. आता ही सांग बाळा इकडे बघ पिल्लू मला सांग मम्मीने स्वयंपाक केला पप्पा जेवाय बसले आणि ताटात केस निघला मम्मीचा दोष का पप्पाचा मम्मीचा. पप्पांनी समजून सांगावा का मम्मीच्या गालात ठेवून द्या. लई दमाचं दिसतंय यांच्या टायमाला तर मिळणारच नाही तर केव्हा समजून सांगतील बाबा. तरी कीर्तनकार झाल्यावर मिळतील नाही तर बाकीच्या गावात मोकळे तशीच येतात. पण मला खरं सांग पप्पानी समजून सांगावं का ठेवून द्यावा. पण पप्पाने दिली ठेवून तोच पप्पाचा का मम्मीचा पप्पाचा बरोबर ठेवून दिली ना. मम्मी म्हणली का मारलं तो म्हणला तुला अक्कल आहे का आयुष्य तिथून पुढे डोक्यात ताटात केस निघला नाही पाहिजे. ती म्हणली एवढंच मी कुठं काय म्हणते नाही निघू द्यायचा नाही. ती ठाकरे गटाची होती बाई आधीच वैतागली होती. 40ला 40 गेले पळून. बाई जशी गेली ब्युटी पार्लर मध्ये त्या बाईला म्हणली एवढे काढून दे. ती म्हणली सवासणीचा सण पुढे आलाय काय बी कसं म्हणायला संक्रांत जवळ आहे. हा म्हणली कळत आहे घे काढून. ती म्हणली लईच अवघड झालं. ती म्हणली बघ तू किती घेते पहिला अशी. ती म्हणली आम्ही 600 घे 800 घे 1 मिनिटात मोकळ. तिला काय लागत तिने मशीन लावले काही केसच ठेवल्या डोक्याला बिचारीच्या. मग पदर तरी घेऊन घरी यावं का नाही. जशी निघली का नाही पदर कमर दाखवून अख्ख्या गावात मागे सगळं शिंदेकटच. गाव म्हणायचं नाही पाहिलं पण असं का झालं असं. हे तर जेवतच होतं हे ना तसं पाहिलं हे सगळं आलेलं. तो म्हणला असं का म्हणून केलं. ती म्हणली तुम्ही म्हणले ना केस नको. तो म्हणला ताटात म्हणलं होतं तू डोक्यात कीर्तनात सांगितलं उद्या काही करू नका. उगा कुठाना काय होतं वृत्तीत माणसाची निर्मळ पाहिजे. उगाच माणसं कुदाणपणा करतात. करपलीच का तू कर मीठच कमी पडलं का काही आडमुठी अरे असतं कधी कधी थोडं कमी जास्त होईल. छत्रपतींना 8 राण्या होत्या 7 जिवंत होत्या पण कधी कधी त्यांना सुद्धा जेवाय मिळालं 50 वर्ष वय मिळालं. कमी वयामध्ये जगले पण कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत.
सावित्रीबाईंची कीर्ती चंद्र सूर्य तोपर्यंत अमर आहे. महात्मा फुलेंची कीर्ती चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अमर आहे. तुमची आमची कीर्ती कुठे अमर आहे? अजमेना पंजमेना बापमस नगेना पंजाही गेला बाप मसन गेला कुणाची तरी कीर्ती मग एकच कीर्ती का नाही राहिली. त्याला सुंदर उदाहरण आहे. त्यांना कल्पनेची बाधा झाली होती. अभंगाचं दुसरं कल्पनेची बाधा न हो गवने कल्पनेची बाधा लय गोड आहे. सुंदर विचारतो बस पर्वत कीर्तन समाप्त. लय वेळ घेत नाही. तुझं नाव काय म्हणला? सौरे. सौरे मशालात भूत राहतात का गावात? भूत भूत कुठे राहतात? मसनात का गावात? मसनात. बरं आता लय गोड आहे. मसनातल्या भूतानं तुमचं घर रस्ता अडवला का कधी? मसनातल्या भूतानं खालचे दगड वर टाकले का? नाही. मसनातल्या भूतानं लग्न मोडलं का? नाही. मसनातल्या भूतानं मतदान न करता पैसे घेतले का? नाही कळलं? आता उत्तर आहे का? स्मशानात भूत नाहीच. नाही कळलं तुम्हाला? ही दिसते ती माणसं जी तुम्हाला त्रास देते ही कोणत्या अवलादी? अरे खिडकी बंद करायला लावणारे कोण असेल? चांगले पाहुणे जवळ आलेले लग्न मोडलं कुणामुळं? हे कोण आहे सगळे? इथं म्हणावं. लोक काय करतात? स्मशानात गेल्यावर खरं सांगा तुम्हाला, स्मशानाची जागा पवित्र आहे. तिथं कोण राहतं? भगवान शंकर. गेले कोणते? स्मशानाचं नाव काढलं नको म्हणलं असं. बरं ते जाऊ दे बुवा. आता उत्तर आहे का? ही जी माणसं आहेत का नाही वृत्तीत निर्मळ नाही तीच माणसं त्रास देतात. नसन कळत पुरावा आहे का? आणि एखाद्याला अभंग म्हणू दे. तो काय म्हणतो माहिती? त्याचं काय समुद्र अभंग म्हणे. तो कोण आहे?
आणि एखाद्याला चाल म्हणू दे, नाही महाराज. एखाद्याला वाढू दे, नाही जमत. हिची वृत्ती का नाही ही निर्मळ झाली पाहिजे. असं कळतं पुरावा आहे का? तुम्ही स्वभावानं नम्र झाले पाहिजे आणि आतून निर्मळ झाले पाहिजे. नसेल तर पुरावा आहे का? सिंधुताई सपकाळ विदर्भातून निघाल्या आणि त्यांना प्रवास करत करत प्रत्येक गावात मुक्काम करावा लागला. त्यांना मस्जिदीत कोणी जागा दिली नाही, चर्चमध्ये कोणी जागा दिली नाही, म्हणून त्यांना मंदिराचा आश्रय घेतला. मंदिरामध्ये भजन्यांनी सांगितलं सुंदर स्त्रीला आमच्या मंदिरात जागा. आणि त्यांना का जागा पाहिजे होती माहिती? रात्री मुक्काम करायचा, निदान रात्री भजन करायचं. 3-3:30ला भजन संपलं की 4-4ला काकडा सुरू होतो. मग मधल्या काळामध्ये एखादी झोप होईल आणि सकाळी मी माझ्या प्रवासाला निघल. आणि मला जो अभंग म्हणता आलाय ती अभंग का म्हणायचा आहे? निदान मला सकाळी काय मिळेल? जेवण मिळेल म्हणून अभंग म्हणायचं आहे. पण लोकांनी त्या स्त्रीला गावामध्ये मंदिरात जागा दिली नाही, म्हणून त्या माऊलीनं रात्री 9 ते सकाळी 4 स्मशानाचा आश्रय घेतला. एके दिवशी प्रेत जळत होतं, जळताना प्रेत पाहिलं बरं का. आणि ती प्रेत जळताना पाहिल्यावर पोटात आग पडलेली, प्रेत जळतंय. आणि मग देण्यात आलं त्याचे शेजारी पीठ सोडलंय. बुलढाण्याकडे पीठ सोडितात. ते पीठ हातात घेतलं, फोडलेल्या मडक्यात कालवलं, तीच नेऊन नदीमध्ये पाणी घेतलं आणि त्या पिठाची भाकर करून त्या माऊलीनं रात्रीचं 12:30-1 वाजता तोडून खाल्ली. कच्ची ती भाकर खाल्ल्यापासून ती माऊली आजपर्यंत, आता वारले ते गेल्या, तर ते म्हणत होत्या पाची पक्वानांची चव मिळाली नाही, ती रात्री त्या भाकरीत मिळाली. याचा अर्थ या जगात कुठंच काही नाही, लोकांना मनात दोष आहे आणि तुमचा दोष काढायचा. आज 4 दाम केलेत ना, कुठं दोष राहिला नाही. कृत आज सगळी पूजा झाली. आता फक्त काय झालंय, हे सगळ्या बाजूने शरीर शुद्ध झाले, डोळे तृप्त झाले, कान तृप्त झाले, शरीर शुद्ध झाले, तीर्थस्नान. आता राहिले का काही? आता मन सुद्धा पवित्र झाले. कुणाविषयी द्वेष, कुणाविषयी वाईट भावना अजिबात नाही. म्हणून त्याला सुंदर उदाहरण दिलंय अभंगाचं 3रं. माझे विष्णुदासा. काशीमध्ये एक डोंबे घाट आहे, हाय वाटतं. त्या घाटावर जे प्रेत पेटले नाही का, नाही कधीच माहिती. लोक म्हणतील प्रेत आता पेटले नाही. 5000 वर्षापूर्वी डोंब्या नावाचा तो जी गडी होता तो जिवंत होता. हरिश्चंद्र नावाचा राजा जिथं ड्युटी करायचा त्यावेळेस जी बरं काय, त्यावेळेस ती स्मशानभूमी जी पेटलेली ती अजून तशीच आहे. तुम्ही काय बोलत आहे? अजून ती इझिलीच नाही. आता कसं करायचं? अजून नाही विजली बरं का, ती जशाच तशीच पेटलेली आहे. त्याला ती गंगा बाई साक्षात आहे आणि ती तशीच जळत राहते. अजून बारीक प्रेत आहे अजून. आणि तो जी माणूस आहे का नाही, त्याला डोंब्या नाव म्हणतात. ते डाव्या पायाच्या अंगठ्यानं ते लोटले जातात ते प्रेत. याचा अर्थ कळला का? अजून एवढ्या वर्षी ती साक्ष देते की मी हरिश्चंद्र राजाला बघितलं, माझ्याकडे काम करायला होत. हरिश्चंद्र राजाच्या मुलाची अंत्ययात्रा नाही, काही नाही, फक्त प्रेत आणून ठेवलं तर ती प्रेत जाळायचा सुद्धा अधिकार त्या महिलेला नव्हता. ती स्त्री ताराराणी साहेब म्हणत होत्या
मला माझं मुलगा जाळू द्या. ते म्हणले मग इथं कापड आणि तांदूळ लागते, ते दिल्याशिवाय जाळता येणार, माझ्या मालकाला द्यावा लागते. आणि हे प्रेत राखायची पत्करी नोकरी पत्करली ही तो काळ आहे म्हणून पाया पडतो सगळ्यांना. कधीतरी एकदा विचार करायचा. ही असं विचार का करत नसतील लोक, मी तुमच्यापेक्षा लहान आहे बरं का.